बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती, बेस्ट निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र। 21 पैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार। प्रफुल्ल लोढांकडे महाजनांच्या अनेक सीडी, तर मला जोडे मारण्याऐवजी लोढा आणि महाजनांना जोडे मारा, भाजपाच्या आंदोलनावरून खडसेंचा हल्लाबोल। राहुल गांधींच्या आरोपानंतर विखे पाटील आणि थोरात आमने-सामने। संगमनेर आणि शिर्डीत घोटाळा झाल्याचा थोरातांचा आरोप, तर लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने निवडून आल्या का, विखे पाटलांचा सवाल। कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झाला असं वाटायला लागलं। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय। सगळा मागता मीच घेतलेला आहे, यांनी नुसतं उपदेश करायचा आहे। कोणी उठतं आणि मला उपदेश करायला लागतं, तर कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो कळत नाही। सामाजिक कार्यकर्त्यांवरती अजितदादा संतापले। नारळी पौर्णिमेनिमित्ताने वरळी कोळीवाड्यामध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। नितीन गडकरी आणि शरद पवारांचा एकाच विमानातून प्रवास, विमानात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। गडकरी पवारांच्या एकत्र प्रवासामुळे चर्चांना उधाण। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने काँग्रेसची पदयात्रा, हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधींसह कार्यकर्ते सहभागी। सोलापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांकडून बेड्या। कर्नाटकच्या इंडी गावात पोलिसांची कारवाई। दादरमध्ये वाहनावरती धान्याचा डबा ठेवत कबुतरांना खाद्यपुरवठा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचं दादरमध्ये उल्लंघन, जाब विचारल्यानंतर संबंधित व्यक्तीची आरेरावी। कराड गँग दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। कराड विरोधात केलेल्या पोस्टमुळे तरुणाला धमकावत माफी मागायला लावल्याचा प्रकार। बीडमध्ये कराडची दहशत कायम असल्याच्या चर्चा। तर इकडे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने काँग्रेसकडून पदयात्रा काढण्यात आली आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह हर्षवर्धन सपकाळांसह तुषार गांधी आणि समविचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। गिरगाव चौपाटीच्या टिळकांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन नाना फोक मार्गद्वारे ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली आणि स्वातंत्र्य संग्रामातील आणि भारत छोडो आंदोलनातील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहणे हा या पदयात्रेचा उद्देश आहे। या पदयात्रेमध्ये तुषार गांधी, हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले आणि इतर काँग्रेस नेते सुद्धा सहभागी झाले। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। गिरगाव चौपाटी या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही यात्रा असणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी हे यात सहभागी झाले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत। सर, या निमित्त आपण देखील या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहात, काय या दिवसाचं अधिकचं महत्त्व? आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आम्ही टिळक पुतळ्यापासून तर ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जात आहोत आणि यातला संदर्भ खूप मोठा आहे। हा संदर्भ जो आहे तो आजच्याच दिवशी महात्मा गांधींनी 2 नारे, 2 संदेश भारतीयांना दिले होते। करो या मरो, तर भारत छोडो। भारत छोडो हा त्यांनी इंग्रजांना दिला होता, जे इंग्रज हे आपल्याला गुलामगिरीत ठेवत होते आणि हुकुमशाही पद्धतीने वागत होते, तर आपल्या देशाला लुटत होते। आज नेमक्या तशाच प्रवृत्त्या या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात आणि या प्रवृत्तींना आम्ही भारत छोडो हा आजच्या निमित्तानं आमचा आग्रह, हा सत्याग्रह आहे आणि त्या माध्यमातून आमचं हा कूच आहे। तर दुसरीकडे अभी नहीं तो कभी नहीं अशा प्रकारची एक परिस्थिती, अर्थातच करो या मरोची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे लोकशाही गिळू पाहणाऱ्या सर्व प्रवृत्तींना, अर्थात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आणि करो या मरो अशा प्रकारची एक परिस्थिती आज देशामध्ये हुकुमशाही, तानाशाही आणि लूट या माध्यमातून निर्माण झालेली आहे। सर, शहीद तुकाराम ओंबळे यांना तुम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे, अभिवादन केलेली आहे। निश्चित एक महाराष्ट्राच्या ज्या आणि भारताच्या ज्या शहीदीच्या ज्या परंपरा आहे त्यामध्ये त्यांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे
हेमंत करकरे यांचाही मृत्यू त्याच दंगलीमध्ये झाला होता आणि त्या हल्ल्यात हेमंत करकरेंच्या संदर्भात कसं वागलं गेलं हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हेमंत करकरेंचा आणि त्या 26/11 शहीद झालेल्यांना एकीकडे पुष्पहार अर्पण करायचा तर दुसरीकडे त्यांच्या नावावर कांगावा करायचा या प्रवृत्तीचाही देखील धिक्कार आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण असताना केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती आणि भाजपावरती हल्लाबोल केलाय. कर्नाटकची राजधानी बंगळुरू या ठिकाणाहून त्यांनी निशाणा साधलाय. तर निवडणूक आयोगाने आधी इलेक्ट्रॉनिक डेटा द्यावा असं राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. मात्र निवडणूक आयोग माझ्याकडे ॲफिडेव्हिट मागताय असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय. मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, मुझसे कहता है कि मुझे ओथ लेना है। मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है, इस पे हाथ डालकर ओथ लिया है। और आज जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया। मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार के वेबसाइट बंद कर दिए हैं। नरेंद्र मोदी 25 सीट की मार्जिन से प्रधानमंत्री हैं। एक सीट हमने दिखा दी कि चोरी हुई है। 25 सीट वो 35,000 या कम वोटों से जीते हैं। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है। पूरे देश को यह सवाल पूछना चाहिए कि इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक डेटा और वीडियोग्राफी क्यों नहीं दे रहा है। तर राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने देणं आवश्यक आहे. संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी माहिती मागितली ती दिली गेली नाही. आमच्या मनातही अनेक शंका आहेत. शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झालाय. निवडणूक आयोगाकडे तक्रार करून सुद्धा कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय. दरम्यान कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आणि देशामध्ये लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने निवडून आल्या का असा प्रश्न उपस्थित करत विखे पाटलांनी राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरातांवरती पलटवार केलाय. आपल्या स्वतःचा अपयश झाकण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आता आंध्रमध्ये ज्या सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का? कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं मग ते बोगस मतदान आलं का? लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला तो बोगस मतदानी मिळाला का? परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेला मिळालं नाही कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला. संगमेरच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही. आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीव्हीपॅट मोजायला द्या तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरवला गेला आम्हाला तो दिलेला नाही. अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे. परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले. याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे. याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.